गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, कहणादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि कषायांचं प्रकरण आमचं सुरू आहे. कषाय मार्गणेमध्ये आम्ही सगळे कषायांचे प्रकार पाहिले. अनंतानुबंधी, प्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन, नंतर नो कषायापैकी हास्यादी आणि भय आणि जिगुप्सा हे बघितल्यानंतर कषायाती जीव कोण आणि त्यांना किती प्रकारचं कर्म असू शकतं किंवा 24 ठाणांतर्गत त्यांची पोझिशन काय आहे या दृष्टीने आम्ही काल चर्चा करत होतो. आणि कषायातील जीवांचा चार्ट आपण लावलेला होता. भावांचं प्रकरण बघितलं. भावांचं प्रकरण बघताना आपल्याला 11व्या गुणस्थानातले भाव वेगळे बघावे लागले. 12व्या गुणस्थानातही क्षायिक भाव असल्यामुळे वेगळे पाहावे लागले आणि 13 आणि 14 गुणस्थानामध्ये परत त्या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेने भाव पाहिलेले आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. पेज आहे 154 नंबरचं आणि प्रश्न आहे कषायाती जीव कुणाला म्हणायचं. कषाय ज्याच्या जीवनात नाही म्हणजे कषायांचा जिथे अभाव झालेला आहे तो कषायाती जीव असणार आहे. एक तर उपशम झालेला असेल, अदरवाईज क्षय झालेला असेल. दोन्हीही प्रकारचे जीव कषायातीत म्हटल्या जातात. उत्तर दिलेला है कि जिनके स्वयं को, दूसरों को और दोनों की बाधा देने और बंधन करने तथा असंयम करने में निमित्तभूत क्रोधाधिक कषाय नहीं है. कारण असंयम भाव देखील औदैहिक भाव आहे आणि असंयम देखील कषायांच्या उदयातच असंयम भाव आहे. रागद्वेष हे कषायांच्या उदयातच आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा कषायांचा असंयम भावाचा क्रोधाधिक कषाय नाही आणि जो बाह्य आणि अभ्यंतर मल से रहित होते हैं, ऐसे जीवों को अकषाय जीव कहते हैं. ज्यांना कोणत्याही प्रकारचं कर्म आता राहिलेलं नाही, भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्म तीनही प्रकारच्या कर्मांनी मलांनी जे रहित आहे ते कषायाती जीव आहे. 11वें गुणस्थान वाले व इनके आगे सभी जीव अकषाई है. प्रश्न आता 11वें आदि गुणस्थान वर्ती जीवों को, अकषाई जीवों को अमल किस प्रकार कहा है. मल रहित असतात, अमल आहे असं त्यांना कोणत्या अपेक्षेने म्हटलेलं आहे. कारण 11व्या गुणस्थानात कषायांचा उदय नाही पण सत्ता त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि किती कषायांची सत्ता त्यांच्या जीवनात असू शकते तर त्यांच्याही जीवनामध्ये 21 चारित्र मोहनीय कर्माची सत्ता असू शकते आणि 3 दर्शन मोहनीय कर्माची सत्ता असू शकते. असणार नाही तर फक्त सत्ता अनंतानुबंधीची असणार नाही कारण अनंतानुबंधीचं त्यांनी विसंयोजन केलेलं आहे. द्वितीयोपशमवाला असेल तर त्याला दर्शन मोहनीयाची देखील सत्ता विद्यमान आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात त्याला अमल कसं काय म्हणता येईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अकषाई जीव द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म. द्रव्यकर्म म्हणजे कर्मांवर्गणा जी ज्ञानावर्णादी 8 कर्मरूपाणी परिणत झाली ती. भावकर्म म्हणजे जीवाचे रागद्वेषादी विकारी परिणाम आणि नो कर्म म्हणजे शरीरादी किंवा ज्याच्यामुळे हा जीव कषायरूप
असतो असं बाह्य परिकर, याला देखील नोकर्म म्हटलं जातं. तर अशा 3 कर्ममलांनी रहित आहे. यह सिद्धों की अपेक्षा कथन किया जाता है. सिद्धांना म्हटलं जातं 3 प्रकारच्या कर्ममलांनी सिद्ध रहित आहे. अथवा जो भाव कर्म मल से रहित है वे अमल है. यह कथन 11वें आदि गुणस्थानों की अपेक्षा कहा जाता है. पण 11व्या गुणस्थानामध्ये भावकर्म जरी नष्ट झालेलं आहे त्यांचं, तरीही त्यांना त्या ठिकाणी त्या अपेक्षेने अमल म्हटल्या गेलेलं आहे. प्रश्न, 11वें गुणस्थान वाले अकषाई कैसे हो सकते हैं? क्योंकि उनके द्रव्य कषाय का सद्भाव पाया जाता है. आत्ताच आपण पाहिलं की 11व्या गुणस्थानामध्ये त्यांनी उपशम केलेला आहे चारित्र मोहनीयाचा. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अजूनही 21 प्रकृतींचा चारित्र मोहनीयाचा सद्भाव आहे. आणि द्वितीय उपशमानी तो जर उपशम श्रेणी आरोहण केली असेल तर अजूनही त्याच्या जीवनात दर्शन मोहनीयाची देखील सत्ता विद्यमान आहे. आणि सत्ता त्याच्या जवळ असताना त्याला अकषाई कसे म्हटल्या जाईल? 11वें गुणस्थान वालों को अकषाई कहने का कारण उनके कषाय के उदय का अभाव कहाँ है? सत्ता में तो उनके कषाय रहती ही है. क्या अकषाई जीव पुन्हा कषायवान बन सकते हैं? आता हा प्रश्न तर अगदी सोपा आहे. अकषाई झाला तो परत कषायवान होऊ शकतो का? उत्तर काय असेल? अकषाई जीव परत कषायांचा हो म्हणजे होऊ शकतो. उपशम श्रेणीवाला होऊ शकतो आणि क्षपक श्रेणीने आरोहण केला असेल तर होणार नाही. म्हणजे आमचं उत्तर परत अनेकांतांनी आम्हाला बघावं लागेल की उपशम श्रेणी जो चढला असेल तर अकषायी जीव परत कषायवान निश्चितपणे होणार आहे. आणि जर तो क्षपक श्रेणी आरोहण करून 12व्यात गेला असेल तर मात्र एकदा अकषायी झाल्यानंतर परत कषाय रूप तो होणारच नाही. म्हणून उपशम श्रेणी वाले जीव जब 11वें गुणस्थान में अकषाई हो जाते हैं तब वहां से गिरकर 10वें आदि गुणस्थानों में आते हैं, तब पुनः कषायवान हो जाते हैं. आता अकषाई जीवों के उपशम तथा क्षायिक सम्यक्त्व किन गुणस्थानों में पाए जाते हैं? अकषाई जीव आहे आणि त्यांचं उपशम सम्यक्त्व 11व्यात उपशम सम्यक्त्व आणि 12, 13, 14 गुणस्थानात क्षायिक सम्यक्त्व. 11व्यात क्षायिक नाही राहणार? असू शकते. पण असू शकते ना. 11व्यातही हो. क्षायिक सम्यक्त्व असू शकतं. म्हणजे 11व्या गुणस्थानात जसं उपशम सम्यक्त्व असू शकतं तसं क्षायिक सम्यक्त्व देखील त्याला असू शकतं. फक्त प्रश्न चारित्राचा आहे, चारित्र नाही राहणार. म्हणून अकषाई जीवों के उपशम सम्यक्त्व केवल 11वें गुणस्थान में होता है तथा क्षायिक सम्यक्त्व उपशम श्रेणी की अपेक्षा 11वें गुणस्थान में और शपक श्रेणी की अपेक्षा 12वें, 13वें, 14वें गुणस्थान वालों के होते हैं. और सिद्ध भगवान भी क्षायिक सम्यक्त्वी होते हैं. म्हणून अपेक्षेने लावायचं की क्षायिक सम्यक्त्व वाला उपशम श्रेणी आरोहण करू शकतो आणि उपशम श्रेणीवाला उपशम सम्यक्त्व वाला मात्र त्याला उपशम श्रेणी शिवाय दुसरा पर्याय नाही. सौधनी असौधनी रहित अकषाई जीव कौन कौन से है? सौधनी आणि असौधनी रहित अकषाई जीव. सौधनीपणाही नाही, असौधनीपणाही नाही. 13व्या गुणस्थानातला आणि 14व्या. म्हणून सौधनी आणि असौधनी रहित अकषाई जीव 13वें और 14वें गुणस्थान वरती जिनेन्द्र भगवान और सिद्ध भगवान होते हैं. कौन से गुणस्थान वाले अकषाई होते हैं? हे तर सोपं आहे. आत्ताच पहिलं 11, 12, 13, 14. 13 आणि 14. उपशांत कषाय, वीतराग, छद्मस्त. आता प्रत्येकाचं मला स्पष्टीकरण हवं आहे. उपशांत कषाय, वीतराग, छद्मस्त या 4 शब्दांचं स्पष्टीकरण.
त्याच्यामधला उपशांत कशा एक तर ठीक आहे, एक मिळून आहे वीतराग आणि छद्मस्त. ज्ञानावरण आहे म्हणून तो छद्मस्त म्हटला जाईल. हम्म आणि वितराग कशासाठी? हम्म 13व्या उपशम गुणस्थात असणाऱ्या जीवाला छद्मस्त म्हटले जाईल. 13व्या गुणस्थानातल्या नाही. नाही, त्या 13व्या संसारी जीवाला गुणस्थानात छद्म. 13व्या गुणस्थानात तर आता छद्मस्तपणा ना राहिला नाहीये. 11व्या 11व्या. गुणस्थानातला जीव हा जो आहे यांनी मोहनीय कर्माचा, चारित्र्य मोहनीय कर्माचा पूर्णतः उपशम केलेला आहे. या अपेक्षेने तो उपशांत कशाही आहे. जेव्हा जीवाचा मोहनीय कर्माचा पूर्णपणे उपशम झालेला आहे त्यावेळेला तो वीतरागी म्हटल्या जातो, कारण रागद्वेषाचा त्याच्याजवळ आता अभाव आहे, उदयात नाही. आणि छद्मस्त, छद्म म्हटल्या जातं ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला छद्म अशी संज्ञा आहे. आणि जो छद्मे स्थिते इति छद्मस्थ, जो छद्मामध्ये स्थित आहे म्हणजे अजूनही ज्ञानावरण दर्शनावरण कर्माचा ज्याला उदय आहे त्याला छद्मस्त म्हटल्या जातं. इकडे आपण थोडं लावताना छद्मस्तचा अर्थ आपण अल्पज्ञानी लावतो. पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत जीवाला छद्मस्त म्हटल्या जातं. पण छद्म शब्दाची व्युत्पत्ती लक्षात घ्या. छद्म याचा अर्थ आहे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म. आणि जे छद्मामध्ये स्थित आहे म्हणजे ज्ञानावरण कर्म आणि दर्शनावरण कर्म अजूनही ज्यांच्या उदयात आहे तो जीव छद्मस्त म्हटल्या जातो. त्याचप्रमाणे 11वं गुणस्थान दुसरं क्षीण कषाय. या ठिकाणी क्षीण कषायचा अर्थ मोहनीय कर्माचा क्षय आहे. नंतर वितराग तो त्याच्यामुळे झालेला आहे, पण ती देखील 12व्या गुणस्थानात अजूनही तो कसा आहे, छद्मस्थच आहे. म्हणजे 3 घाती कर्माचा उदय त्याच्या जीवनात 12व्या गुणस्थानातही विद्यमान आहे. प्रश्न आता 12व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतरायाच्या किती कर्म प्रकृती तो बांधतो? कर्म प्रकृतीचा किती बंध त्याला आहे? 12व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण अंतराय कर्माचा कोणत्या तऱ्हेचा तो बंध करतो? ज्ञानावरणाच्या 5ही प्रकृती बांधतो. निर्यापत अस्त्र होईल ना तो बंध एकाच आता समयाचा. 12व्या गुणस्थानात अशी व्यवस्था आहे की 3 कर्माचा उदय तर आहे पण बंध नाही. म्हणून ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्म तो बांधत नाही. आपण बघितलं काल परवा की तो 10व्या गुणस्थानातच फक्त या कर्म प्रकृतीचा जघन्य स्थिती बंद करतो. यानंतर या कर्म प्रकृतीचा बंध त्याला होत नाही. म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत कर्म प्रकृतीचा बंध आहे. 11व्या मध्ये बंध नाही. 11व्यात काय आहे, फक्त उदय आहे. आणि 12व्या मध्ये देखील फक्त या कर्माचा उदय आहे पण बंध नाही. अशी व्यवस्था आहे. आणि म्हणूनच नंतरच्या याच्यामध्ये तो क्षय करू शकतो. तिथे जर कर्म प्रकृती त्यांनी बांधली तर मग परत त्याचा आबाधा काळ त्याला व्यतीत करावा लागेल, मग उदय येईल. म्हणजे ही परंपरा संपणार नाही. म्हणून आपल्याला क्षय करायचा असेल तर बंधाला पहिल्यांदा बंद करावं लागतं. बंद झाल्यानंतर उदय येऊन कर्म निर्जरित होऊन मग कुठे सत्वामधून देखील ते कर्म जातं. म्हणून 12व्या गुणस्थानामध्ये 6 प्रकारचे कर्म बांधतो असं म्हणतात ना? नाही ना, 6 नाही, 10व्यात बांधतो. 10व्यामध्ये 6 नाही. कर्म. 12व्यात फक्त आता वेदनीय कर्माचा सुरू आहे, इर्यापथास्तव. 10व्यामध्ये बांधतो तो 6 कर्म. सूक्ष्म लोभ आहे की नाही, तसंही बंधाचं कारण काय आहे? बंधाचं कारण काय आहे? राग द्वेष मोह, 3च बंधाची कारण आहे. मोह गेला, उरला आता रागद्वेष. रागद्वेष म्हणजे लोभ, आता म्हणजे रागच उरलेला आहे अजून. रागामुळे, या सूक्ष्म रागामुळे तो त्या ठिकाणी 6 कर्म प्रकृतीचा बंध करतो.
आणि 11व्या किंवा 12व्या गुणस्थानात आता वितराग झाला, म्हणजे रागच नाही, म्हणजे बंधाचं कोणतंही कारण आता उरलं नाही. फक्त आता त्याला योगानी होणारा परिस्पंद आहे, म्हणून इर्यापथ आश्रव सुरू आहे. बस. म्हणून 10व्यात व्यवस्था लावायची 6 कर्माची. 11 आणि 12व्या गुणस्थानात उदय आहे. उदय किती प्रकृतींचा आहे आता? तर ज्ञानावरणाच्या 5, ज्ञानावरण दर्शनावरणाच्या 4 आणि अंतरायाच्या 5 अशा प्रकृतींचा तिथे उदय आहे. नंतर 10व्याच गुणस्थानात तो नामकर्माचा देखील जघन्य स्थिती बंध करतो. नामकर्मामध्ये सगळ्यात काय बांधतो तो त्या ठिकाणी? नामकर्म नाही, उच्च गोत्राचा उच्च गोत्र बांधतो आणि यशकीर्ती नावाचं नामकर्म तो तिथे बांधतो. सगळ्यात एकटंच राहतं त्या ठिकाणी 10व्यामध्ये बांधायचं कर्म यशकीर्ती, आणि इकडे उच्च गोत्र हे तो बांधतो. नंतर संयोगी केवली आणि अयोग केवली या 4 गुणस्थानात जीव कषाय रहित असतात. अकषाई जीवों के कितने ज्ञान हो सकते हैं? अकषाई जीवांना किती ज्ञान असतील? कमीत कमी जास्तीत जास्त कमी एक एक असलं तर केवळ ज्ञान आणि हा 4 केवल ज्ञान जास्तीत आणि आणि जास्त जास्तीत जास्त त्यांना 4 ज्ञान 4 असू शकतात. 4 13व्या 12व्या गुणस्थानात अकषाई आहे, पण 4 ज्ञान त्यांना असू शकतात. म्हणून कमीत कमी एक राहील केवल ज्ञान, आणि अधिक से अधिक एक जीव के एक साथ 4 ज्ञान हो सकते हैं. मतिश्रुत अवधि मनपर्य नाना जीवों की अपेक्षा अकषाई जीवों के 5 ज्ञान म्हटले. नाना जीव पाहिले म्हणून 5ही ज्ञान म्हटलेले आहे. तसं पाहिलं एका जीवाच्या अपेक्षेने तर तसं. आता जे गणधर असतात यांचं गुणस्थान कोणतं असतं? 12 12वं. नाही, 12व्यात किती? मग 12व्याचा काळ किती आहे? 7वं राहतील. हो, 7वं आचार्य आहेत ते. 6वं 7वं आचार्य असले तरी 6वं 7वंच आहे, नुसतं 7वं नाही. बर, त्यांचंही 6वं 7वंच गुणस्थान आहे. श्रुतकेवली असतील, श्रुतकेवलींचं गुणस्थान कोणतं राहील? 6वं तेच 7वंच असेल. 6वं 7वं 6वं 7वंच राहील गुणस्थान. कारण 12व्या गुणस्थानाचा काळ किती आहे? नंतर अंतर्मुहूर्त अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त सगळ्या 8, 9, 10, 11, 12 या 12 पर्यंतच्या गुणस्थानांचा, 6 पासून 12 पर्यंतच्या गुणस्थानाचा काळ आहे अंतर्मुहूर्त. 5व्याचा मोठा आहे, 4थ्याचा मोठा आहे. मिश्रचा काळ किती आहे? मिश्र गुणस्थानाचा, 3ऱ्या गुणस्थानाचा मुहूर्तच आहे ना. तो पण अंतर्मुहूर्तच आहे. अंतर्मुहूर्तच आहे. अंतर्मुहूर्तच आहे. सासादंचा सासादंचा एक समय एक समय आणि सासादंचा 1 6 समय आवली आणि असतील. जास्तीत जास्त 6 आवली. 6 आवली. हा, म्हणजे एवढे गुणस्थान पाहिले तर बाकी सगळ्यांचे काळ तो तर बाकी अंतर्मुहूर्त राहिलेला असतो असं म्हणतो ना आपण. 6 आवली बाकी असताना असं म्हणतो की नाही. तर बाकी काय आहे? बाकी काय आहे? सम्यक्त्व. मग बाकी म्हणजे आधीचा काळ गेला ना, तेवढा बाकी राहिला. कशाचा काळ गेला आणि कशाचा राहिला? प्रथमोपशम सम्यक्त्वाचा गेला ना, आणि 6 आवली प्रथमोपशम काळ सम्यक्त्वाचा वाचला आणि अनंतानुभूतीचा उदय आला. आता प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ गेला की अंतरायामातला काळ गेला? नाही, अंतरायम आहे अंतरायामाचा आणि काळ आता सम्यक शिल्लक राहिला हा, म्हणजे काय झालं? अंतरायामाचा काळ शिल्लक आहे. लक्षात घ्या. प्रथमोपशमामध्ये स्थिती कशी झाली की पहिल्यांदा तर अंतरायाम त्यांनी मोठा केलेला होता. अंतरायाम मोठा केल्यानंतर म्हणजे समजा 20 सेकंदाचा त्यांनी काळ काढलेला होता. अंतरायामाचा काळ 20 सेकंदाचा होता असं गृहीत धरू. त्यापैकी 15 सेकंद त्याचे समजा झाले. त्यांनी त्या 15 सेकंदात प्रथमोपशम सम्यक्त्वाचं अनुभूतीचं वेदन केलं. आत्मानुभूती स्वसंवेदन झालं. अजून त्याच्याजवळ 5 सेकंदाचा काळ शिल्लक होता. 5 सेकंदाचा काळ शिल्लक होता तर कशाचा शिल्लक होता? हा अंतरायामाचा काळ शिल्लक होता.
म्हणजे अजूनही 5 सेकंद तो अनुभूती घेऊ शकत होता. पण तिथे प्रक्रिया काय झाली की जे अनंतानुबंधी एक समय आधी तो कन्व्हर्ट करत होता ते बंद झालं. एक समय आधी त्याची आता त्या ठिकाणी स्थिबुक संक्रमणद्वारा अनंतानुबंधीचा बदल झाला नाही. बदल झाला नाही म्हणजे अनंतानुबंधी रूपाने ते कर्म उदयात आलं. प्रक्रिया आली आहे लक्षात. म्हणजे काळ शिल्लक होता तो अंतरायामाचा. प्रथमोपशम तर त्यांनी भोगलं. जितकं वेदन करायचं होतं तेवढं वेदन केलं. जर प्रथमोपशमाचा काळ आहे म्हणू तर तो त्या काळ अजून त्याचा यायचाच होता. तो काळ होता त्यांनी अंतरायाम केलेला. जसं मी बऱ्याचदा उदाहरणही देते की घरातून मंदिरात जातो. आम्ही ठरवून जातो की मला अर्धा तास बसायचंच आहे मंदिरामध्ये. अर्धा तास होण्याच्या 5 मिनिटं आधीच आमचं घड्याळीकडे लक्ष जाते. किंवा आता आम्ही क्लासला ठरवलंय 40 मिनिटाचा क्लास आहे, 40 मिनिटं बसायचंय. परंतु काय होतं 40 मिनिटाच्या आधीच आमचं चित्त विचलित झालं. म्हणजे आम्ही तेवढा तर आमच्यासाठी काळ काढलेला होता. म्हणजे आमचा अंतरायाम तेवढा होता. पण अंतरायाम असताना सुद्धा आमचे जे काही शेवटचे समय आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वसंवेदन म्हणजे आत्म्याची अनुभूती घेऊ शकलो नाही. तिथे अनंतानुबंधीचा उदय आला. अशी प्रक्रिया झाली. म्हणून तो काळ जो शिल्लक होता तो अंतरायामाचा शिल्लक होता, प्रथमोपशमाचा नाही. हे लक्षात घ्यायचं तिथे. आणि बाकीच्या सगळ्या गुणस्थानाचा मिथ्यात्वाचा काळ अभव्याच्या अपेक्षेने किती आहे? अनादि अनंत. अनंत आहे. हा, अनादि अनंत आहे. भव्यांच्या अपेक्षेने अनादि शांत. अनादि शांत आहे. नंतर चौथ्या गुणस्थानाचा काळ देखील सम्यक्त्वाचा क्षायिक सम्यक्त्व असेल तर ते 3-4 भव राहू शकतं. म्हणजे 2 कोटी पूर्व वगैरे एवढा त्याचा काळ संसार अपेक्षेने उत्कृष्ट सांगितलेला आहे. नंतर 5व्या गुणस्थानाचा काळ किती राहू शकतो? आता 5व्या गुणस्थानाबद्दल प्रश्न आहे. 5व्या गुणस्थानाचा काळ मॅक्झिमम किती राहू शकतो? 1,00,000 कोटी पूर्व. 1 कोटी पूर्व. 1 कोटी पूर्व. थोडस अजून त्याला 8 वर्ष कमी. हा, 8 वर्ष कमी. कारण त्याला 8 वर्ष कोणताही कमी. जीव जर 8 वर्षानंतरच अनुव्रती बनतो. तीर्थंकर असेल तरीही तेही 8 वर्षानंतरच अनुव्रत धारण करतात. म्हणून कोटीपूर्वाचं तो आयुष्य घेऊन आला असेल, आयुष्यभर तो अनुव्रत पाळेल आणि 8 वर्ष त्याच्यातले कमी करायचे. तर एवढा काळ त्या 5व्या गुणस्थानाचा असू शकतो. आणि बाकीच्या गुणस्थानाचा काळ 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या सगळ्या गुणस्थानाचा काळ आहे परत अंतर्मुहूर्त. 13व्या गुणस्थानाचा काळ हा मोठा असू शकतो आणि 14व्या गुणस्थानाचा काळ हा 5 ऱ्हस्व स्वरान एवढा. तर असं हे काळाच्या बाबतीत पाहायचं. पुढचा प्रश्न. लेशातीत अकशाई जीव कौन कौन से है? लेशातीत जिथे आता लेशा नाही आणि अकशाई 14व्या गुणस्थानामधले. 14व्या गुण. 13 नाही, 13व्यात लेशा लावली आहे. शुक्ल लावली आहे ना, शुक्ल लेशा. तर ती योग आहे. उपचाराणी आहे ना? नाही नाही, मग ध्यान उपचाराणी आहे, लेशा उपचाराणी नाही. योग आहे तोपर्यंत परिस्पंदन आहे. आणि लेशेची व्याख्या काय केली? कषायाने अनुरंजित जीवाचा योग रूप परिणाम लेशा. म्हणून लेशा शुक्ल लेशा लावायची. लेशा अयोग केवलीत. आता योग संपला म्हणून लेशा पण संपली. आणि ध्यान मात्र उपचाराने लावायचं. कारण ध्यानाचं फळ प्राप्त झालंय, वितरागता आणि सर्वज्ञता. म्हणून ध्यान उपचाराणी आहे आणि लेशा मात्र शुक्ल लेशा आहे त्यांची. म्हणून लेशातीत अकशाई जीव 14वें गुणस्थान वाले और सिद्ध भगवान है. कषायांना कषायांनी योग मार्गना विसृसोपचयांचा वर्ण शुक्ल असतो.
असं आमचं आता म्हणजे स्वाध्याय हो बीसीतल्या स्वाध्यायामध्ये हो असं आलं. मग ते ते कसं काय हे झालेलं आहे, म्हणजे कसं हा लावायचं तर ते? ती कारमान शरीर आहे ना जीवाजवळ, कारमान आणि हम्म. तेजस शरीराचा बंध होत आहे. कारमान शरीर हम्म. म्हणजे काय? 8 कर्मांचा समूह रूप असलेलं शरीर. हे शरीर हम्म. विग्रह गतीमध्ये शुक्ल वर्णाचंच असतं, पांढराच वर्ण असतो याची द्रव्यलेशा पांढरीच असते. आता त्याच्यामध्ये हम्म. कर्म आहे, कर्माचा वर्ण अलग आहे. कर्म नाना रंगाचं म्हणजे 5 वर्णाचं कोणतंही असू शकेल. पण जे काही हम्म. विश्वसोपचय रूप कारमान वर्गना ती जी काही आहे ती मात्र पांढऱ्याच हम्म. वर्णाची असते आणि म्हणून त्याचा पांढरा वर्ण तिथे लावला जातो. म्हणजे त्याची द्रव्यलेशा हम्म. पांढरी आहे विग्रह गतीमध्ये. कारण ते कारमायण शरीर कसं आहे? 8 कर्माचा समूह रूप आहे. आणि पहा तसंही हम्म. याचा रंग आहे. रंग जर खूप वेगाने फिरत असेल तर आपल्याला एक पांढराच वर्ण वाटतो की नाही? हम्म. हम्म. तशासारखं ते आहे. म्हणजे सगळ्या कर्मांचं एकत्रीकरण म्हणून ते कारमायण शरीर बनलेलं आहे. म्हणजे हे कारमायण हम्म. शरीर म्हणजे मग वेगवेगळं तेव्हा नाही, तर ते ठीक आहे, पण पूर्ण आताही समूह आपल्या रूप. आपल्या भोवती आहे विसरसोपचाय वर्गना, तर त्यांचाही वर्ण विश्र शुक्ल वर्णच आहे. विश्रसोपचय म्हणजे काय? विश्रसोपचय की जे म्हणजे आता जी कर्म वर्गणा बनण्यास तयार आहे. तत्पर आहे, तत्पर आहे. हा. हो. तर तिच्यामध्ये म्हणजे 8ही ज्याच्या प्रकारचा असेल. 8ही प्रकारचा नाही सांगितलं का वर्ण त्याच्यात? वर्ण हो ना, वर्ण लेशा 5 लेशा प्रकारचा नाही सांगितलं का? नाही, 5 प्रकारचे वर्ण, पण म्हणजे आता आपण म्हटलं की नाही त्यांचा वर्ण पांढरा आहे म्हणजे हो विग्रह गतीमध्ये. तर मग हो. आता आपल्या म्हणजे समजा आपल्या आजूबाजूला आहे ज्या वर्गणा, तर त्यांचा हम्म. वर्ण कोणता आहे असं आपण म्हणायचं, किंवा लेशा कोणची आहे? त्यांची वर्ण तर सगळा काही असायला हरकत नाहीये. हा. तिथे पांढरा सांगितलाय. ती जी हम्म. शुक्ललेश आहे ना, म्हणजे ती कारमायण शरीर असताना कारमायण हो. शरीराचा वर्ण पांढराच सांगितला. पण इथे तर सगळा हम्म. रंग असायला काही हरकत नाहीये. कारण एक तर अच्छा. परमाणूच आहे आणि परमाणूमध्ये हम्म. एका शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये आपण सगळे रंग लावतो. कारण 2 अच्छा. प्रकारचा स्पर्श, एक प्रकारचा गंध, एक प्रकारचा वर्ण आणि एक प्रकारचा हे, ते वर्ण तर हम्म. कोणताही असायला हरकत नाहीये. अच्छा. तिथे विवक्षा काय असेल, पण कारमायण शरीरामध्ये मात्र आहे ही द्रव्यलेशा त्यांची हम्म. पांढरी असते, हे नक्की आहे. हम्म. पण विश्रसोपचय रूप कारमाण वर्गणेत तर 5ही राहील बा. पण तरी काय विवक्षा असेल माहिती नाही एकदम. नाही, तो नाही, ते दिलेले नाहीये त्याच्यात, तो प्रश्न मी विचारला. हा त्याच्यात हे हो दिलेलं आहे फक्त की ज्या म्हणजे विग्रह गतीमध्ये, तर ती त्यांचा वर्ण शुक्ल असतो असं. हो, हे हेच बरोबर आहे. दिलेलं आहे फक्त. हा हे नाही म्हणजे आणि हे 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 मी नाही ना विचारला हा प्रश्न, विश्रसोपचय रूप. त्याच्यात नाही हा आला होता. हा. हा. हम्म. तर विश्रसोपचय रूप मध्ये कारण आपण शुद्ध पुद्गल परमाणूत किती लावतो? 5 प्रकारच्या हम्म. हे लावतो, 2 स्पर्श लावतो, एक गंध, हो. एक वर्ण. तर त्याच्यामध्ये वर्ण हम्म. कोणताही आहे. अच्छा. हम्म. पुढे पाहू. कषायोमे रसही योग लावाल मार्गणा. त्याच्यात की नाही? हो, रसही रस. आहे. रस हा. सगळं आहे. हे पहा, स्निग्ध हम्म. आणि वृक्ष यापैकी एक, हो. आणि शीत एक. हो. आणि उष्ण उष्ण. याच्यापैकी एक. यापैकी एक. हो. यापैकी एक, या 2 जोडीपैकी एक ही आणि ही एक, असे हो. 2 स्पर्श, हो. एक हम्म. गंध रस. म्हणून तर म्हटल्या हम्म. जातं ना, आपल्याला वाटतंय खोटं जेव्हा आपण बोलतो किंवा कर्कश जेव्हा आपली वाचा असते, त्यावेळेला हम्म. ती जी काही भाषा वर्गणा आहे, या भाषा हम्म. वर्गणेचा कटू रंग म्हणजे कटू स्वाद सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला ती कटू लागतेच हम्म. लागते, पण त्याच्यामध्ये जो हम्म. हे आहे, रस आहे, तो कटू रस आहे. हम्म. नंतर हम्म. त्याचा हम्म. आपण पाहू शकत नाही, म्हणजे अशा प्रकार. आता हे लाय डिटेक्टर वगैरे आहे, जे हो. ओळखल्या जातात व्यक्ती हो. खोटं बोलते हो. की नाही हम्म. बोलते. हे कशाच्या हम्म. आधारावर हम्म. ओळखले जाते? कारण त्याच्या हम्म. तोंडामधून जो शब्द बाहेर पडतो खोटे बोलणाऱ्या व्यक्तीचा, त्याचा वर्ण हम्म. काळा असतो आपल्या हम्म. शास्त्राप्रमाणे. त्याच्यात हम्म. कटू हम्म. स्पर्श आहे, कठोर आहे तो स्पर्श, म्हणजे नाही, हम्म. कटू हम्म. स्वाद आहे आणि कठोर स्पर्श हम्म. आहे त्याचा. हे सगळं आहे. हम्म. फक्त आपण ते हम्म. प्रूफ नाही केलं कोणत्या तऱ्हेने. आता सायन्स ती गोष्ट हम्म. सांगतात आहे, म्हणूनच ते लगेच ओळखू पण हम्म. येतं.
म्हणजे त्याच्या शरीरामध्ये दुर्गंध, म्हणजे काही आपल्याकडे कारमान वर्गणा येताना जर अत्यंत संक्लेश परिणामांनी आपल्याकडे जर एखादं कर्म आकर्षित झालं आणि आपल्याशी बांधल्या गेलं तर त्याच्यामध्ये दुर्गंध अशा प्रकार. आपल्याला सुगंधा नावाच्या सुगंधश्मीची हो कथा माहिती कथा. आहे हम्म, है ना. हम्म, तिच्या हम्म, शरीराचा हम्म, दुर्गंध हेच होता का, तर हम्म, ते अशा हम्म, प्रकारचे परमाणूच होते त्या ठिकाणी. परमाणूंमध्ये तो आहे हम्म, गुणधर्म. हम्म, हम्म, आणि मग आपल्याला आपल्या धर्माची महती वाटते की नाही, खरंच आहे, किती सायंटिफिक हम्म, आहे. हम्म, हम्म. घेऊ पुढचा प्रश्न, एक घेते. हो. कषायों में योग मार्गना किस प्रकार लगानी चाहिए. कषायांमध्ये योगाचं विवेचन कशा प्रकारे करू. आता या ठिकाणी उत्तरच वाचते. 10 कषायांमध्ये अनंतानुबंधी चतुष्क, अप्रत्याख्यानावरण चतुष्क, स्त्रीवेद आणि नपुंसक वेद याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे या 13 मध्ये 4 मनोयोग, 4 वचनयोग, औदारिक द्विक, वैक्रिय द्विक आणि कारमाण कायोग एवढे योग लागतात. या 10 कषायांमध्ये 13 योग लावायचे. अनंतानुबंधी चतुष्क मध्ये 13 लागतातच. अप्रत्याख्यान चतुष्कामध्ये पण 13 लागतात. चारी गतीत होऊ शकते म्हणून 13 लागतात. स्त्रीवेद हा स्त्रीवेद आणि नपुंसक वेद. हम्म, स्त्रीवेदापेक्षा पुरुष वेदात पाहिजे ना. नाही, स्त्रीवेद एवं नपुंसक वेद या ठिकाणी 13 योग पुरुष वेदामधले वेगळे लावलेले आहे. म्हणून या ठिकाणी स्त्रीवेद आणि नपुंसक वेदामध्ये 13 प्रकारचे योग लागतात. आता प्रत्याख्यानावरण चतुष्क पाहिलं तर प्रत्याख्यानावरण चतुष्कामध्ये 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि हे प्रत्याख्यानावरण चतुष्क वाले 5व्या गुणस्थानवरती आहे. म्हणून त्या ठिकाणी एक औदारिक काय योगच लागतो. कारण मिश्र अवस्थेत होत नाही पंचम गुणस्थान, किंवा देव आणि नारकींना होत नाही म्हणून ते पण लागत नाही. आणि संज्वलन चतुष्कामध्ये परत 11 योग लागतात. 4 मनाचे, 4 वचनाचे, औदारिक काय योग आणि इथे आहारक द्विक वाढलं म्हणून 2 या ठिकाणी वाढले. आणि हास्यादी 6 आणि पुरुष वेद याच्यामध्ये 15 ही योग लागतात. हास्यादी 6 कशा आहे, पहिल्या गुणस्थानापासून त्या ठिकाणी 9व्या गुणस्थानापर्यंत हे सगळे आहे आणि म्हणून या ठिकाणी 15 पण योग लागतात. अशा तऱ्हेने योग मार्गणा आणि कषाय मार्गणा यांचं हे विवरण. आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन कर बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.